नक्की आता गोनसच आहे का दुसरा कुठला आहे तो आपल्याला बघायचा आहे। तर बघा मित्रांनो, हा जो साप आहे तो अत्यंत दुर्मिळ असणार साप आहे। म्हणजे हा साप आपल्याला दिसून येत नाही। टॉर्च जरा बंद करा। हा साप आपल्या भागामध्ये खूपच कमी प्रमाण आहे। बघा याचं इंग्रजी नाव बघा सँड बोआ असं आहे आणि लोक या सापाला गोनस समजतात। आता गोनस सारखा दिसायला आहे म्हणून गोनस समजतात, परंतु हा गोनस नाव लक्षात घ्या। याचं मराठी नाव आहे आणि डिझाईन पॅटर्न जरा थोडासा वेगळा आहे आणि शिपट्याकडची बाजू बघा कशी आहे, मगरीच्या कातड्यागत तिची शिपटी आहे बघा। नाही गावातच आहे। होय। नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे। बघा आज आपण जगताप मळा ओढे आहे बघ, तर या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यांचं असं सांगणं आहे की एका टप्पाच्या खाली वैरण दिसते या ठिकाणी आणि एका टप्पाच्या खाली एक गोनस जाते साप त्यांना दिसून आला होता। तर नक्की आता गोनसच आहे का दुसरा कुठला आहे तो आपल्याला बघायचा आहे। तर बघा मित्रांनो, हा जो साप आहे तो अत्यंत दुर्मिळ असणार साप आहे। म्हणजे हा साप आपल्याला दिसून येत नाही। टॉर्च जरा बंद करा। हा साप आपल्या भागामध्ये खूपच कमी प्रमाण आहे। बघा याचं इंग्रजी नाव बघा सँड बोआ असं आहे आणि लोक या सापाला गोनस समजतात। आता गोनस सारखा दिसायला आहे म्हणून गोनस समजतात, परंतु हा गोनस नाव लक्षात घ्या। याचं मराठी नाव आहे डुरक्या गोनस। गोनस विषारी आला, डुरक्या गोनस बिनविषारी आला। म्हणजे याच्या चाव्यानं माणसाला काय सुद्धा होत नाही, लक्षात घ्या। मातीमध्ये राहणारा साप आहे, हुबेहूब अजगरासारखा असणारा साप आहे बघा। या सापामुळं माणसाला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही, त्यामुळं घाबरून कुणी अशा सापांना, मुख्य प्राण्यांना मारू नका। बघू शकताय तो कशा प्रकारे दिसतोय बघा, हुबेहूब अजगरासारखा आणि गोनस या दोन्हीच्या मधला आहे बघा। बघू शकताय खूपच सुंदर असा साप आहे, परंतु बघा की मातीमध्ये राहतो आणि आपल्या भागामध्ये दुर्मिळ आहे। बघा त्याचं डोकं कसं आहे, गोनस सापासारखंच डोकं आहे आणि डिझाईन पॅटर्न जरा थोडासा वेगळा आहे आणि शिपट्याकडची बाजू बघा कशी आहे, मगरीच्या कातड्यागत तिची शिपटी आहे बघा। बघू शकता या ठिकाणी तो आपल्याला दिसतोय। तर त्याला आता पकडून बघा, लगेचच आपण बरणी टाकायचं काम करूया। कॅमेरा पकडा दादा, आळवर पकडा फक्त। तर बघा तो आपण त्याला पकडलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा, जर तुम्हाला सापांच्या विषयी माहिती वगैरे नसेल तर अजिबात सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण बघा सगळे साप विषारी नसतात आणि जरी बिनविषारी साप असला तर कसं होतं की लोकांना त्या सापाबद्दल माहीत नसतं आणि त्यामुळं लोक विषारी बिनविषारीनं माहीतच नसल्यामुळं पकडण्याचा प्रयत्न करतात आणि चावला तर बऱ्यापैकी धोका होत असतो। म्हणून सापांची माहिती असल्याशिवाय कोणी सापांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका। तर बघा आपल्याला बालाजी जगताप यांनी कॉल केला बघा, त्यांचं मनापासून धन्यवाद। अतिशय दुर्मिळ असणारा साप, म्हणजे आपल्या भागामध्ये हा सहसा सापडून येत नाही बघा आणि अत्यंत दुर्मिळ असणारा साप त्यांनी आज वाचवायला आपल्याला मदत केलेली आहे। त्यांचं खूप खूप धन्यवाद। कारण बघा आमचं काम फक्त सापांना पकडणं आणि निसर्गात सोडणं इतकंच आहे, परंतु खरे जे जीवनदाते असतात सापांचे, ज्यांच्यामुळे या सापाचा जीव वाचतोय, तर बघा बालाजी जगताप यांच्यासारखेच लोक आहेत, लक्षात घ्या। त्यांचं मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद। तर आता बरणीमध्ये त्याला पॅक करून सुरक्षित निसर्गात सोडून देण्याचं काम आपण करूया। ही बरणी आहे बघा आणि या बरणीमध्ये आपण त्याला पॅक करून घेतोय। बघू शकताय कशा पद्धतीने आपण त्याला बरणीमध्ये पॅक केलंय आणि खूपच सुंदर देखणा साप या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे। त्याला थोड्याच वेळात निसर्गात सोडून देण्याचं काम आपण करूया। माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। बघा मित्रांनो, आपण पकडलेला हा सँड बोआ म्हणजेच डुरक्या गोनस हा साप आता निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण सोडलेला आहे। तर तो कशा पद्धतीने जातोय बघा, खूपच सुंदर असा देखणा साप आहे बघा। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, खूपच त्याला आपण थोडंसं जाण्यासाठी मदत करूया।
कारण हा साप एकदम बोजड आहे आणि सहसा जास्त हालचाल करत नाही, म्हणून त्याला थोडीशी आपण जाण्यासाठी मदत करतोय. तो कशा पद्धतीनं अटॅकच्या पोझिशनला येतोय बघा. म्हणजे हा साप ज्या वेळेला असा चपटा होतो त्यावेळेला लक्षात घ्यायचं तो अटॅकच्या पोझिशनला आला आहे, लक्षात घ्या. तर तो झटकं मारत अटॅक करू शकतो आपल्याला आणि आपण त्याला त्याच्याच पद्धतीनं इथं निसर्गात घालवण्याचं काम करतोय. तो अजून पण झटकं मारतोय बघा, बघू शकता कसं पद्धतीने तो झटकं मारतोय. तो झटकं मारतच निसर्गात निघून गेला. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.